Okay. Hi everyone. This is another topic in C Sharp where we are going to learn seal keyword in the C Sharp. Okay. So this is most important question in the interview. Like whenever you will go and attend any interview for the C Sharp, then this will definitely ask question. Okay. They will definitely ask what is the seal keyword in the C Sharp. ओके. सील कीवर्ड काय असतो, कधी यूज करायचा असतो, तर ते एक रिअल टाइम एक्झाम्पल आपण बघणार आहे. सील कीवर्डचा अर्थ असा असतो, if you want to prevent your class from the inheritance, then you can mark that class as a sealed. If you want to prevent your method from the overridden, then you can mark it as a sealed. सिम्पल एवढीच डेफिनेशन आहे. ओके. एवढं सांगितलं तरी तो इंटरव्ह्यूअर खुश होतो. हां, जर त्याला डिटेलमध्ये विचारत असेल, मग मला का मार्क करायची गरज पडते? वाय आय शुड मार्क माय क्लास ॲज अ सील्ड? वाय आय शुड प्रिव्हेंट माय क्लास फ्रॉम being inherited? So this kind of question if they ask, then you should know the real time example of it. Okay. So we'll take one real time example. Let me close everything. ओके. लेट्स से माझ्याकडे एक नवीन क्लास आहे, सॉरी नवीन क्लास लायब्ररीचा प्रोजेक्ट आहे. त्याचं नाव देतो मी ॲड न्यू प्रोजेक्ट. त्याला नाव देऊया आपण नेक्स्ट फ्लॅट सिस्टीम. ओके. खूप सोपं एक चांगलं करून सांगतो. फ्लॅट सिस्टीम नावाची एक असेंब्ली आहे आपली. फ्लॅट सिस्टीम, फ्लॅट माहिती आहे, बिल्डिंग अपार्टमेंट्स. ओके. त्याला फ्लॅट सिस्टीम नाव दिलं मी. अपार्टमेंट सिस्टीम पण देऊ शकतात तुम्ही. ओके. याच्यामध्ये आपल्याकडे एक फ्लॅट नावाचा क्लास आहे. फ्लॅट सगळ्यांना माहिती असेल ना, फ्लॅट म्हणजे घर. ओके. न्यू क्लास. अपार्टमेंटमध्ये जे फ्लॅट्स असतात ना, त्याच्याबद्दल बोलतोय आपण. फ्लॅट फ्लॅट नावाच्या क्लासमध्ये काय काय प्रॉपर्टी असू शकतात, एका घराला काय काय प्रॉपर्टी असू शकतात, सांगता येईल का? डोर, विंडोज. करेक्ट. फ्लॅट म्हटलं आपण त्याला म्हणू की फ्लोअर नंबर है ना, इंटिजर. की फ्लॅट नंबर आहे पहिली गोष्ट. फ्लॅट नंबर. एका अपार्टमेंटमध्ये खूप सारे फ्लॅट असतात. मग मी कोणत्या फ्लॅटमध्ये जायचं, तर त्याला प्रत्येक फ्लॅटला एक नंबर असतो. त्याच्यानंतर फ्लोअर असतो, किती नंबरच्या फ्लोअरवरती हा फ्लॅट आहे. ओके. सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, फोर्थ फ्लोअर. ओके. त्याच्यानंतर 1 BHK और 2 BHK. हां, त्याच्यासाठी आपण वेगळे क्लासेस लिहिणार. ओके. त्याच्यानंतर अजून घ्या कॉमन कॉमन प्रॉपर्टी. 1 BHK, बिल्डिंग विंग्स, नंबर 2 BHK. हां, विंग असतं. राईट राईट. गॅलरी. ओके. स्ट्रिंग करूया आपण सी विंग, ए विंग. हां, विंग. कॉमन कॉमन गोष्ट सांगा. फ्लॅटला हॉल असतो. ओके. हॉलची साईज. मग मी असं करतो, साईज हॉल साईज. ओके. ठीक आहे. आपल्याला पूर्ण सिस्टम डेव्हलप करायची नाहीये. सो बट कळालं तुम्हाला की एक फ्लॅट असतो आणि फ्लॅटला काही प्रॉपर्टी असतात, एवढं लक्षात घ्या. ओके. तर आता 1 BHK असेल, 2 BHK असेल, 3 BHK असेल, त्याला फ्लॅट नंबर असतोच. 1 BHK असेल किंवा 2 BHK असेल, त्याला फ्लॅट नंबर असतोच. त्याच्यानंतर 1 BHK असेल किंवा 2 BHK असेल, त्याला फ्लोअर नंबर असतोच. 1 BHK असेल किंवा 2 BHK असेल किंवा 3 BHK असेल, त्याला विंग असेलच. त्याला प्रत्येकाला हॉल असेलच. 1 असेल किंवा 2 असेल किंवा 3 असेल. इथपर्यंत ओके. ओके. किचन पण असेल, राईट. फक्त बेडरूमची साईज वेगवेगळी आहे, लक्षात घ्या. बट किचन तर सगळ्यांना असेलच ना. सो दॅट्स वाय किचन साईज. किचन साईज म्हणा, स्पेस म्हणा. ओके. हॉल स्पेस, किचन स्पेस असं. स्पेलिंग ओके. स्पेस. अजून कॉमन गोष्ट जी असेल, व्हॉट एव्हर कॉमन बिटवीन 1 BHK, 2 BHK, 3 BHK, we will add into the flat. Flat is a generic class. Generic means common class for all BHKs. Now I'm going to add one more class, that is 1 BHK. This is your 1 BHK class. So this 1 BHK class should be inherited from flat, right? का इनहेरिट केले मी? बिकॉज ऑब्वियस आहे की 1 BHK फ्लॅट विल हॅव फ्लॅट नंबर, फ्लोअर, विंग, हॉल स्पेस, किचन प्लेस. ॲडिशनल गोष्ट काय असेल याच्यामध्ये?
बेडरूम स्पेस. ओके. ॲडिशनल जे फ्लॅटमध्ये नाही टाकू शकत आपण. बेडरूम मग 2 असू शकतात, 3 असू शकतात. अजून काय असू शकतं ॲडिशनल याच्यामध्ये? एक मेथड लिहितो मी. पब्लिक व्हॉइड फीचर्स. फीचर्स काय त्याच्यामध्ये? 1 बीएचकेमध्ये काय फीचर आहे? सो इट हॅज 1 गॅलरी. ओके. इट हॅज 1 गॅलरी. मग गॅलरीसाठी मी असं लिहून घेतो पब्लिक व्हॉइड गॅलरी. ओके. सो console dot write line it has a gallery. ओके. दिस इज 1 फीचर. अजून दुसरं कोणतं फीचर असेल ते आपण टाकू शकतो. जसं की काय असतं 1 बीएचकेमध्ये बस एवढंच असतं समजा. ठीक आहे. देन अजून एक आपल्याच बिल्डिंगमध्ये 2 बीएचके नावाचा पण फ्लॅट आहे. ओके ग्रेट. मग इथं ॲड केलं क्लास याला नाव दिलं मी 2 बीएचके TWOBHK. ओके. 2 बीएचके म्हटलं तर जे पण फीचर्स 1 बीएचकेमध्ये आहेत ते सगळे 2 बीएचकेमध्ये ऑब्व्हियसली असणार. काय काय फीचर्स? त्याला बेडरूम असेल. ओके. मास्टर बेडरूम म्हणून याला मास्टर किंवा ठीक आहे फीचर्स मास्टर बेडरूम. ओके. हे एक फीचर आहे. हे कशामध्ये आहे? तर 1 बीएचकेमध्ये आहे. व्हॉइड इट हॅज अ मास्टर बेडरूम. Okay. So 1 BHK has a gallery. 1 BHK has a master bedroom. Also, it has a flat number, floor number, wing number, hall space, kitchen space. Okay. Good. स्पेस म्हणण्यापेक्षा हे पण फीचर आहेत ॲक्च्युली. ओके. फीचर म्हणजे त्याचे फंक्शन लिहून टाकतो आपण. पब्लिक व्हॉइड किचन. हे एक फंक्शन आहे. याच्यामध्ये लिहितो मी इट हॅज अ किचन. ओके. प्रॉपर्टी नाही ना ती. इट हॅज अ किचन. देन याच्यामध्ये अजून काय आहे? हॉल पण आहे. इट हॅज अ हॉल. हे सगळे फीचर कशामध्ये आहेत? हे आहेत 1 बीएचकेमध्ये. हॉल, किचन, गॅलरी, मास्टर बेडरूम. ओके. आणि हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी 1 बीएचकेमध्ये ऑलरेडी आहेतच. 2 बीएचकेमध्ये ॲडिशनल काय? 2 बीएचकेमध्ये ऑब्व्हियसली जेवढं सगळं 1 बीएचकेमध्ये आहे, ते सगळं 2 बीएचकेमध्ये आहे. म्हणून मी काय केलं 2 बीएचकेला 1 बीएचकेपासून इनहेरिट केला. ओके. जर तुम्ही बघितलं असेल 2 बीएचके फ्लॅट आणि 1 बीएचके फ्लॅट ऑलमोस्ट सेम असतात. फक्त त्याला एक बेडरूम ॲडिशनल असतं 2 बीएचकेमध्ये. म्हणून याच्यामध्ये काय करणार आपण? एक फंक्शन वाढवणार फक्त, की बाबा इट हॅज अ चाइल्ड बेडरूम ॲज वेल. ओके. चाइल्ड बेडरूम बस एवढंच असतं. चाइल्ड बेडरूम मग त्याच्यात ॲडिशनल बाथरूम वगैरे ते असतं. ओके. तर ते आपण एवढं डिटेलमध्ये लिहिणार नाही. बट एवढं समजा 1 बीएचके हॅज these मेनी फीचर्स अँड देन चाइल्ड बेडरूम हॅज दिस ॲडिशनल फीचर. ओके. मग मी काय करणार? फीचर नावाचं फंक्शन इथं ओव्हरराईड करणार. याच्यामध्ये काय काय असेल मग? हॉल, किचन, गॅलरी, मास्टर बेडरूम. तर 2 बीएचके शुड बी इनहेरिटेड फ्रॉम 1 बीएचके राईट. तर ते इनहेरिट असेल तरच मी एवढं सगळं कॉल करू शकतो. इट हॅज हॉल, किचन, गॅलरी, मास्टर बेडरूम अँड अँड चाइल्ड. अँड या ठिकाणी ओव्हरराईड कीवर्ड लिहा. का लिहा? कारण की त्याला कळालं पाहिजे, की बाबा हे फंक्शन वरती सुद्धा आहे पॅरेंटमध्ये. ओके. या ठिकाणी
व्हर्च्युअल आणि ते आपण इथं खाली ओव्हरराईड केलं. ठीक आहे, अशा पद्धतीने याला व्हर्च्युअल कीवर्ड लिहायचा. इट कॅन बी ओव्हरराईड रिडन आणि याला ओव्हरराईड कीवर्ड लिहायचा बिकॉज इट हॅज बीन ओव्हररीड फ्रॉम द चाइल्ड क्लास, पॅरेंट क्लास. तर या ठिकाणी एरर का म्हणतो हा, या ठिकाणी आपण सेमिकोलॉन द्यायचं राहिला. ओके, so this is your 2 BHK. Okay, now you have one master bedroom, one child bedroom, gallery, kitchen, hall. Now your building does not have 3 BHK. ओके, तुमच्या बिल्डिंगमध्ये 1 BHK आणि 2 BHK एवढे दोनच फ्लॅट आहेत. 3 BHK नाहीये. मग जर कोणी आला, याने म्हटलं ॲड क्लास THREE BHK आणि मग तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये मास्टर बेडरूम किंवा बेडरूम नंबर 3, बेडरूम नंबर इट हॅज अ बेडरूम नंबर 3 आणि हा इनहेरिट झालाय 2 BHK पासून. ओके, हे झालं तुमचं 3 BHK फ्लॅट रेडी. बट ॲज अ बिल्डर यू नो दॅट युअर बिल्डिंग हॅज 1 BHK and 2 BHK. So that's why this is your common flat. It is inherited into 1 BHK because 1 BHK flat has all these properties, flat and wing and all. Also, you are having 2 BHK, which has hall, kitchen, gallery, master bedroom, and child bedroom inherited from the 1 BHK. But as a builder, you know that your building does not have 3 BHK. So, no one should inherit this 2 BHK class into 3 BHK class. Some other developer will come, will create 3 BHK, inherit the 2 BHK into the 3 BHK, right? So this is your 3 BHK inherited from the 2. So this should not be, this should, you wanted to prevent that. It should not happen because 3 BHK flat itself is not available in your building. So why you are allowing some other developers to inherit the 2 BHK flat, mark it as a sale. Okay. So if someone try to inherit this 2 BHK flat into 3 BHK, they will get the exception. 3 3 sorry 3 BHK cannot be derived from the seal type of 2 BHK because this is not available. समजलं? And as long as you are not able to inherit the 3 BHK, you will never able to create the 3 BHK class. कसं क्रिएट करणार? मग तुम्हाला नवीन बिल्डिंग करावं लागेल. नवीन फ्लॅट क्लास, नवीन 1 BHK क्लास, नवीन 2 BHK क्लास आणि मग त्याच्यापासून 3 BHK. You can create your own building. There you can develop the 3 BHK classes, 3 BHK flats. But in my building, you cannot develop the 3 BHK class because this building has only permission to create 1 BHK and 2 BHK. If someone still wanted to create 3 BHK, they does not have the permission because that class is a sealed. समजलं? So this is the use of seal keyword. By using the seal keyword, you can prevent the inheritance further. You have inherited the 1 BHK from flat class. You have inherited 2 BHK from the 1 BHK class. But you don't want to inherit from this point or this BHK to the furthermore BHKs. You can mark it as a sealed. And if someone want to create one more child class from the 2 BHK, it is not possible. Okay, so you can only have the 2 BHK or 1 BHK. If someone want to create 3 BHK from the 2 BHK, that is not possible. As long as this 2 BHK is not inherited from the uh, to the 3 BHK, no one can create the 3 BHK. Okay, तुम्ही काय करू शकता, त्याला 1 BHK ने इनहेरिट करू शकतात, 1 BHK ने इनहेरिट करू शकतात. ओके, 1 BHK ने जर इनहेरिट झाला तर तो काय होऊ शकतो, जास्तीत जास्त 2 BHK होऊ शकतो. 3 BHK नाही होऊ शकत. 3 BHK करण्यासाठी त्याला 2 BHK ने इनहेरिट करावं लागेल, राईट? 2 BHK नेच त्याला इनहेरिट करावं लागेल. अँड ॲज लॉंग ॲज 2 BHK इज अ सील्ड क्लास, यू कॅनॉट क्रिएट 3 BHK. समजलं? फ्लॅट सिस्टीम विसरून जा. Come to the seal keyword. Seal keyword means what? If you want to break the chain of inheritance somewhere, this is the chain. Flat is a parent of 1 BHK. 1 BHK is parent of 2 BHK. You want to break that chain.
You want to prevent the inheritance further, so you can mark it as a sealed. In the graphical representation, ms spent, okay, this is your class 1, this is your class 2, this is your class 3. You will have to prevent it somewhere. हे जे इनहेरिटन्स आहे हे तुम्हाला कुठेतरी प्रिव्हेंट करावं लागेल. Otherwise, every time new developer will come and create a new class from the child class. So that change should be end somewhere. So in order to end that change, you can mark it as a sealed. रेल्वेचे डब्बे माहिती सगळ्यांना? एका रेल्वेला 10 डब्बे बसू शकतात, राइट? 11वा डब्बा त्याला अटॅचच करता यायला नको. म्हणून शेवटच्या डब्याला सील्ड कीवर्ड लावायचा. सील्ड एक्स. एक्स आयकॉन असतो ना रेल्वेला शेवटी. एक्स म्हणजे काय? शेवटचा डब्बा आहे तो. तिथून पुढे यू कॅनॉट ॲड वन मोर बोगी टू द रेल्वे, राइट? टू द ट्रेन. So last bogie will have X. X means sealed keyword. That's it. Any other question? This is class A, this is class B, this is your chain. Okay, let's say this is the train. Engine, then bogie number 1, bogie number 2, bogie number last. Last bogie has a X keyword, sealed keyword. You cannot attach one more bogie here because it has a sealed keyword. It does not have a provision to attach one more bogie here. Okay, so sealed keyword will act as the same thing as the last bogie. Okay, so here we can create the class, create the class, sorry, inherit the class from this parent, inherit the class from this parent, but you cannot inherit this class one more time because it has a sealed keyword. समजले सगळ्यांना? Any doubt? No doubt. Let me stop the recording. Thank you.